गुड आफ्टरनून फ्रेंड्स. पीसी पाटील अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मधील फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज स्टडी केला होता. त्याचबरोबर केमिकल रिएक्शन म्हणजे काय ते आपण अभ्यासलं होतं. फ्रेंड्स, आज आपण केमिकल इक्वेशन म्हणजे काय आणि हाऊ टू राईट द केमिकल इक्वेशन, दॅट इज द स्टेप्स इन रायटिंग केमिकल इक्वेशन स्टडी करणार आहोत. So friends, let's concentrate on our today's topic, that is the chemical equation. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण मॅथ्स मध्ये स्टडी केले आहेत मॅथमॅटिकल इक्वेशन, दॅट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आपण कायनेमॅटिक इक्वेशन स्टडी केले आहेत. 1 व्हेरिएबल इक्वेशन, 2 व्हेरिएबल इक्वेशन्स, बरोबर. त्याच पद्धतीने आपल्याला केमिस्ट्रीमध्ये केमिकल इक्वेशन्स अभ्यासायचे. तर केमिकल इक्वेशन म्हणजे काय, तर द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की केमिकल रिएक्शन कशी प्रोसीड झाली त्याचं कंडेन्स फॉर्म मधलं रिप्रेझेंटेशन म्हणजेच केमिकल इक्वेशन असतं. सो केमिकल इक्वेशन लिहिताना आपल्याला कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात त्याही आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. फर्स्ट स्टेप आहे बा केमिकल इक्वेशन राईट करतानाची, ती आहे वर्ड इक्वेशन. म्हणजे केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं असेल तर अगोदर ती ऍक्टिव्हिटी कोणती आहे, एक्सपेरिमेंट कोणता आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो एक्सपेरिमेंट किंवा ती ऍक्टिव्हिटी इन द फॉर्म ऑफ वर्ड आपण जी राईट करतो त्याला वर्ड इक्वेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक लक्षात घेऊया, इफ झिंक डस्ट इज ऍडेड इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. झिंक डस्ट जर या ठिकाणी कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये ऍड केली तर काय फॉर्म होतं, ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट सोल्युशन जे असतं ते कलरलेस टर्न्स होतं. म्हणजे त्या ठिकाणी कॉपर सल्फेट आणि झिंक यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन झिंक सल्फेट फॉर्म होतं आणि कॉपर रिमेन्स असतं. ओके, सो हे आपल्याला अगोदर इन द फॉर्म ऑफ वर्ड लिहायचं असेल तर ते आपण असं लिहिणार, कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट म्हणजे झिंक, आणि यांच्यापासून काय फॉर्म होत आहे या ठिकाणी, तर इथे फॉर्म होत आहे झिंक सल्फेट प्लस कॉपर. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, काय केलं आपण या ठिकाणी लक्षात घ्या, जी रिएक्शन होते जे दोन सबस्टन्स मध्ये होते ते अगोदर लिहिले, म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंक यांची ऍडिशन झाली, हे कंबाईन झाले आणि त्याच्यापासून काय फॉर्म होत आहे, झिंक सल्फेट अँड कॉपर फॉर्म होत आहे. सो रिएक्शन रिप्रेझेंट करताना अगोदर ज्या सबस्टन्सवर ती प्रोसेस होते ते आपण लिहितो आणि त्यांना आपण रिएक्टंट असं म्हणत असतो. म्हणजे इथे कॉपर सल्फेट आणि झिंक हे रिएक्टंट आहे. द सबस्टन्स विच अंडरगोज द केमिकल रिएक्शन और द सबस्टन्स विच आर टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन आर कॉल्ड रिएक्टंट. सो रिएक्टन्स जे आहेत ते आपल्याला अगोदर लिहायचे असतात, म्हणजे डाव्या बाजूला लिहायचे असतात. आणि त्यानंतर ॲरो मेन्शन करायचा असतो फ्रॉम रिएक्टंट टू प्रॉडक्ट. हा ॲरो जो असतो हा पॉइंटेड टुवर्ड्स द प्रॉडक्ट RHS असला पाहिजे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग जे तयार होतं ते आपण लिहिलं, सबस्टन्स फॉर्म इन द केमिकल रिएक्शन, त्याला आपण प्रॉडक्ट असं म्हणतो आणि ते आहे झिंक सल्फेट आणि कॉपर. आणि जेव्हा हे 2 और मोर असतात, रिएक्टंट असो की प्रॉडक्ट, त्यावेळेस आपण त्यांना प्लस साइनने लिंक करतो. सो फ्रेंड्स, इथे केमिकल इक्वेशन लिहितानाची पहिली गोष्ट आहे वर्ड इक्वेशन. आणि वर्ड इक्वेशन राईट करताना सुद्धा आपण RHS ला लिहितो ते असतात रिएक्टंट, आणि LHS ला लिहितो, सॉरी या ठिकाणी आपण LHS ला लेफ्ट हँड साइडला लिहितो ते असतात रिएक्टंट, आणि RHS ला लिहितो ते असतात प्रॉडक्ट. यांच्यामध्ये ॲरो इन्सर्ट करतो फ्रॉम रिएक्टंट टू प्रॉडक्ट. ह्या गोष्टीचा अवलंब करणं गरजेचं आहे. हे झाली पहिली स्टेप while writing the chemical equation. सेकंड स्टेप काय आहे लक्षात घ्या, राईट इक्वेशन बाय युजिंग molecular formula and symbols. Molecular formulae or symbols in condensed form. पा
जी रिएक्शन आहे झालेली ती आपण वर्ड फॉर्म मध्ये लिहिलेली आहे, वर्ड इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. आता त्याच रिएक्शनला आपल्याला बाय युजिंग मॉलिक्युलर फॉर्म्युले अँड सिम्बॉल्स रिप्रेझेंट करायची आहे कंडेन्स फॉर्म मध्ये. सेकंड स्टेप लक्षात घ्या काय आहे ती. तर मग कॉपर सल्फेटचा या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CuSO4. तसंच झिंकचा सिम्बॉल आहे Zn. यांच्यापासून प्रॉडक्ट फॉर्म होत आहे झिंक सल्फेट अँड कॉपर. सो इथे एरो इन्सर्ट केला मी फ्रॉम LHS टू RHS, रिएक्टन्स टू प्रॉडक्ट. आणि झिंक सल्फेटचा फॉर्म्युला आहे ZnSO4 प्लस कॉपरचा आहे Cu. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने वर्ड इक्वेशनला मी या ठिकाणी ट्रान्सलेट केलं, म्हणजे त्याला मांडलं कंडेन्स फॉर्म मध्ये बाय युजिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिम्बॉल. ही झाली सेकंड स्टेप. आता नेक्स्ट स्टेप काय आहे लक्षात घ्या. नेक्स्ट स्टेप आहे मेक द इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. मेक इक्वेशन, हे जे कंडेन्स फॉर्म मध्ये आपण इक्वेशन मांडलं याला मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं आहे, आपल्याला अधिक माहितीपूर्ण बनवायचं आहे. सो यासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या. मोर इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे इथे आपण रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स या फिजिकल स्टेट जे असणार ते आपण मेन्शन करणार. कॉपर सल्फेटचं पाण्यातील द्रावण आहे म्हणजे एक्वेस सोल्युशन आहे, सो इथे आपण AQ लिहिणार. झिंक सॉलिड फॉर्म मध्ये आहे, सो इथे S लिहिणार. झिंक सल्फेट याचं पाण्यातील द्रावण तयार झालेलं आहे म्हणजे एक्वेस सोल्युशन आहे, सो इथे AQ लिहिणार. कॉपर सॉलिड स्टेट मध्ये आहे, सो इथे S लिहिणार. इक्वेशनला आपण मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवलं. ही आहे आपली थर्ड स्टेप. नेक्स्ट स्टेप अशी असते पहा, जर दिलेल्या रिएक्शन मध्ये आपण हीट गिवन करत असणार म्हणजे हीट देत असणार, समजा एखादी डिकम्पोजिशन रिएक्शन असेल, तर त्यावेळेस आपण इन्सर्ट सम सिम्बॉल्स like triangle for heat, mention conditions like temperature, pressure, etc. म्हणजे काय लक्षात घ्या. इक्वेशनला मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी आपण त्यांच्या फिजिकल स्टेट मेन्शन करणार. काही रिएक्शन्स अशा असतील, आता या रिएक्शन मध्ये आपण हीट देत नाही सबस्टन्सला, रिएक्टंटला कुठेच, म्हणून इथे ट्रायंगल मेन्शन नाही केला. पण जर समजा डिकम्पोजिशन रिएक्शन असेल लाईक कॅल्शियम कार्बोनेटचं जर डिकम्पोजिशन होतं, तर त्यावेळेस आपण त्याला हीट करतो. सो ती हीट दाखवण्यासाठी इथे हा रिएक्टंट पासून प्रॉडक्ट कडे जाणारा जो एरो असणार आहे त्याच्यावर आपण ट्रायंगल दाखवायचा. त्याचा अर्थ असा आहे की कॅल्शियम कार्बोनेटला हीट देऊन आपण डिकम्पोज करतोय आणि त्याच्यातून सबस्टन्स फॉर्म होत आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. सो अशा पद्धतीने हा ट्रायंगल आपल्याला काय डिनोट करतो की या रिएक्शन मध्ये हीट दिली गेलेली आहे, ते मेन्शन केलंय आपण ट्रायंगलने. इथे आपण फिजिकल स्टेट मेन्शन केलेले आहेत इन ब्रॅकेट, म्हणजे इक्वेशनला आपण मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवलेलं आहे. काही ठिकाणी काय असतं लक्षात घ्या, गॅस रिलीज होतो. गॅस रिलीज होत असेल तर त्याला आपण या पद्धतीने एरोने मेन्शन करतो अपवर्ड डायरेक्शनचा. जर सेमी सॉलिड सबस्टन्स रिएक्शन मध्ये फॉर्म होत असेल, प्रॉडक्ट तयार होत असेल, तर त्याला आपण प्रिसिपिटेट म्हणतो, तो आपण डाऊनवर्ड डायरेक्शनच्या एरोने मेन्शन करत असतो. या पद्धतीने आपल्याला केमिकल इक्वेशन लिहिताना स्टेप्स फॉलो करायचे आहेत. लक्षात घ्या क्रमशः स्टेप्स कशा आहेत, तर फर्स्ट आहे वर्ड इक्वेशन. गिवन रिएक्शन जी असते ती वर्ड फॉर्म मध्ये लिहिली पाहिजे, त्याला म्हणतात वर्ड इक्वेशन. लेटर दॅन राईट द गिवन वर्ड इक्वेशन बाय युजिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिम्बॉल्स इन कंडेन्स फॉर्म, मग त्याला आपण केमिकल इक्वेशन म्हणतो. परंतु हे केमिकल इक्वेशन आपल्याला अजून प्रिसाइज करायचं आहे, मोर इन्फॉर्मेटिव्ह फॉर्म मध्ये मांडायचं आहे, सो दॅट फिजिकल स्टेट्स ज्या आहेत रिएक्टन्स अँड प्रॉडक्टच्या त्या इन ब्रॅकेट मेन्शन्स करायच्या. जर त्या ठिकाणी हीट दिली असेल तर ते ट्रायंगलच्या सिम्बॉलने आपण डिनोट करायचं. जर काही कॅटलिस्ट यूज केलेला असेल रिएक्शन मध्ये तर तो सुद्धा आपण या एरोवर मेन्शन करतो, त्या कॅटलिस्टचं नाव लिहितो. फॉर एक्झाम्पल निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम असेल किंवा कार्बन असेल, मॅग्नीज डायऑक्साइड असेल, तर ते आपण या ठिकाणी मेन्शन करत असतो.
पर्टिक्युलर कंडिशन जर टेम्परेचरची असेल, समजा 300 डिग्री सेल्सिअस 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट दिली असेल तर ती सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन करतो. प्रेशर असेल काही तोही आपण मेन्शन करतो. म्हणजे इक्वेशनला आपण मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवतो बाय फॉलोइंग धीस स्टेप्स. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, केमिकल इक्वेशन राईट करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. परीक्षेत तुम्हाला जर याच्या संदर्भात प्रश्न आला की हाऊ टू राईट केमिकल इक्वेशन किंवा विच आर द स्टेप्स इन द रायटिंग केमिकल इक्वेशन असं विचारलं गेलं तर त्यावेळेस आपल्याला ह्या प्रोसेस ज्या आहेत म्हणजे स्टेप्स ज्या आहेत रायटिंग केमिकल इक्वेशन्स त्या फॉलो करायच्या आहेत. फर्स्ट वर्ड इक्वेशन, सेकंड write it in condensed form, make the equation more informative by mentioning the states of reactant and product, insert some symbols and signs like triangle for heat, temperature असेल, pressure असेल तर तो मेन्शन करायचा आहे. या पद्धतीने जर समजा गॅस रिलीज होत असेल तर त्याला अपवर्ड डायरेक्शनच्या एरोने दाखवायचे, प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शनच्या एरोने दाखवायचे. या पद्धतीने आपल्याला इक्वेशनला मोर इन्फॉर्मेटिव्ह करायचं आहे. आणि यानंतरची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे बॅलन्स द केमिकल इक्वेशन. ओके, त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती आहे बॅलन्स द केमिकल इक्वेशन. बॅलन्स द केमिकल इक्वेशन. पहा, जे इक्वेशन दिलेलं असतं आपण लिहिलेलं असतं, रिएक्शनला रिप्रेझेंट केलेलं असतं त्या इक्वेशनने, त्याला बॅलन्स करायचं असतं. म्हणजे बॅलन्सिंग करणं म्हणजे काय, नंबर ऑफ ॲटम्स इन रिएक्टंट अँड नंबर ऑफ ॲटम्स इन प्रॉडक्ट कम्पेअर करायचे असतात. दोन्हीकडे सारखेच ॲटम आले पाहिजे तरच इक्वेशन बॅलन्स होतं. जर हायड्रोजनची संख्या तुमची रिएक्टंट मध्ये 2 असेल तर प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 2च असली पाहिजे. जर रिएक्टंट मध्ये 4 असेल तर प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 4च असली पाहिजे. या पद्धतीने त्याला जेव्हा आपण कम्पेअर करतो तर त्याला बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन असं म्हणतात. ही शेवटची स्टेप आहे केमिकल इक्वेशनला फायनलाइज करण्याची. सो विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स कसं करतात आणि हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन हे आपल्याला स्टडी करायचं आहे. यासाठी आपण स्वतंत्रपणे लेक्चर घेणार आहोत. ते लेक्चर आपण पुढच्या तासाला बॅलन्स द केमिकल इक्वेशनच्या संदर्भातलं अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, इथे मात्र तुम्ही आता ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. इन शॉर्ट तुम्हाला याच्या संदर्भात नोट्स घ्यायचे असतील तर त्यासाठी एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि या स्टेप्स नुसार अदर केमिकल रिएक्शन्स जे असतील, तुम्ही जे ऍक्टिव्हिटीज केमिकल एक्सपेरिमेंट्स कॅरीड आउट करणार आहात किंवा इतर कुठलेही केमिकल रिएक्शन्स तुम्हाला इन वर्ड फॉर्म दिले असतील तर त्याला आपल्याला मांडायचे आहेत आणि ते आपण मांडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपलं आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. धन्यवाद.